आता आम्ही आलो इथे, आंघोळी केल्या आणि छान आता गंगामयाच्या आरती होणार. मग तुम्हाला आरतीचं दर्शन घडवून. अधिक मास असल्यामुळे इथे खूप खूप गर्दी आहे. सगळे लोक दर्शनाला येऊन आंघोळ करून आनंद घेत आहे अधिक मासाचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासामध्ये गंगा मातेचं दर्शन, दीपदान याचं खूप 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 महत्त्व आहे. आणि तुमचं येणं होत नसेल तर मी तुम्हाला इथूनच दर्शन घडवत आहे. नक्की व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे टावर आहे तिकडे, खूप दूर कलश आहे. खूप दूर भगवंताचं दर्शन. मिंटो पलीकडे मिंटो ब्रिज आहे. सगळे लोक दर्शनाला येतात, आनंद घेतात. अधिक मासाचं खूप महत्त्व असते गंगेच्या दर्शनाचं, गंगेच्या आंघोळीचं. म्हणून सगळे लोक हरिद्वारला आलेले आहेत. तुम्हालाही मी घडवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी इच्छा आहे की तुम्हालाही येणं नाही झालं तर गंगा मातेचं दर्शन मिळूनच तुम्हाला घडवते. खूप 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 गर्दी आहे. सगळे लोक दर्शनाला बसलेले आहे. आरती तर तुम्हाला दाखवतेच मी नंतर. ओम नमो भगवते. हे गंगा मातेचं मंदिर प्राचीन. तिथे लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे आणि पलीकडे महादेवाचं मंदिर आहे. त्या पलीकडे नारायणाचं मंदिर आणि गंगा मातेचं मंदिर एकदम जवळजवळ आहे. तिथे तुम्हाला आंघोळीची आणि आरती तिथेच होते. हे लक्ष्मीनारायणाच्या मंदिराजवळ जे ब्रह्मकुंड आहे तिथेच आरती होते. ब्रह्मकुंडाजवळ हे लक्ष्मीनारायण मंदिराजवळ आरती होते तिथेच. ओम नमो भगवते वासुदेवाय.